ओम साई सेवा मंडळ वळ यांच्या वतीने आयोजित सत्यनारायणची महापूजा व साई भंडारा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी वळगावच्या शेलू मातेच्या मंदिरात दर्शनाला पाहायला मिळाली। यावेळी ओम साई सेवा मंडळ आयोजित या पालखीस सहकार्य करणाऱ्या सर्व दानशूर दात्यांचे मंडळाच्या वतीने स्वागत सत्कार देखील करण्यात आले। महापूजेनंतर आयोजित साई भंडाऱ्यात गावातील तसेच परिसरातील अनेक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। तर या संपूर्ण कार्यक्रमात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओम साई सेवा मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी विशेष असे परिश्रम घेतले। या धार्मिक उपक्रमामुळे गावात भक्ती, एकोपा आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ झाला असून वळ गावातील ग्रामस्थांकडून व भाविकांकडून आयोजकांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले आहे। ओम साई सेवा मंडळ आयोजित पालखी सोहळा 2025 आमचं हे 18 वर्ष। ज्याप्रमाणे पहिल्या वर्षी पालखी जशी आनंदाने वाजत गाजत निघाली होती, त्याचप्रमाणे या 18 वर्षाची पालखी साईबाबांची पालखी वाजत गाजत निघाली होती। या पालखी सोहळ्यामध्ये आमच्या गावातील सर्व लहान मुलापासून महिला मंडळ, सर्व वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात। मी नेहमी सांगत आलो की हा आमच्या गावासाठी चमत्कार आहे। ते संपूर्ण गाव आमचा हा एकत्र साईबाबा चरणी मी एकच प्रार्थना करेन की ज्याप्रमाणे आमचा गाव हा एकत्र आहे, एकोप्याने राहत आहे, प्रत्येकाच्या सुखा दुःखामध्ये सहभागी होत आहे, अशाच पुढेही होत राहू दे ही साईचरणी मी प्रार्थना करेन। तसेच या पालखी सोहळ्यामध्ये ज्या ज्या साई भक्तांनी, ज्या ज्या साई सेवकांनी, ज्या ज्या साई पदयात्र्यांनी सहभाग घेतला त्या सर्वांच्या आयुष्यात जीवनात सुख समृद्धीचे दिवस येऊ दे, त्यांच्या व्यवहारात, त्यांच्या कामधंद्यामध्ये चांगली प्रगती होऊ दे ही साईचरणी मी प्रार्थना करेन। तसेच आम्हाला या पालखी सोहळ्या निमित्ताने ज्याने ज्याने अन्नदान केलं, वस्तुरूपी दान केलं, त्या सर्वांच्या जीवनात, त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या व्यवहारात चांगली त्यांची प्रगती होऊ दे, त्यांना उदंड आयुष्य लाभू दे हीच मी आई शेलूमध्ये चरणी आणि साईबा चरणी प्रार्थना करतो। साई सेवा मित्र मंडळ वळ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेली जवळजवळ या पालखीचं 18वं वर्ष आहे। या 18व्या वर्षामध्ये पदार्पण करताना की पालखीचं सोहळा आयोजन करायचं असतं, पालखी पूर्णपणे साई मंदिरात न्यायची असते, तर त्याचं आयोजन आणि नियोजन 2 महिने पूर्वी अगोदर आमच्या मंडळाचे अध्यक्ष महेश भोईर आहेत, त्यांचे साथीदार आहेत, सल्लागार आहेत, सगळ्यांची नावं काही घेत नाहीत, ती सर्वजण यथोचित म्हणजे तन मन धनाने सर्वजण एकत्र येतात आणि सेवा देतात। पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत 6 दिवस आम्ही सतत चालतो, पण या 6 दिवसामध्ये आम्हाला काहीही कमी पडून देत नाहीत। जर पाणी पाहिजे असेल तर गरम पाणी दिलं जाते, जेवण नाश्ता एकदम गरम गरम ताजं दिलं जाते। कोणाला चहा किती वेळा प्यायचा, कितीही वेळा पिऊ शकता, कोणी आडकाठी घालत नाही। तुम्हाला फक्त चालण्याची केवढी धमक आहे तेवढं तुम्ही नियम पाळा, रस्त्याने चालताना व्यवस्थित चाला, नियम पाळा। इथपर्यंत ही साई सेवा आम्हाला खूप छान प्रकारे हे मंडळ खूप सहकार्य करत आहे। एकदाच का माणूस याच्यामध्ये जोडला गेला, पहिलं वर्ष असू द्या, तो नंतर पाठीमागे जायचं विचारच करत नाही। तो असा विचार करतो की पुढच्या वर्षी पण मला पालखीला यायचंच आहे, आणि यायचं नाही तर नुसतं चालत पण यायचंय, आणि चालत येता येता देखील जी काही सेवा करता येईल तेवढी सेवा करण्याचं देखील सर्व साई प्रेमी करत असतात। या भंडारा सोहळ्याचं आयोजन पण खूप सुंदररित्या केलेलं आहे। शेलू मातेच्या समोर सुंदर रांगोळी काढलेली आहे। त्याच्यानंतर या भंडारामध्ये येण्याचं एकच उद्देश असतो सगळ्यांचा की सगळेजण साई भक्त आहेत, साई प्रेमी आहेत, त्यांना शेलू मातेचं वरदान पण आहे। हे एक गाव असं मला जाणवतं की शेलू माता ही जी आहे ह्याची कुलदेविता, ग्रामदेवता आहे ती, त्यांच्या आशीर्वादाने आणि जागृत देवस्थान आहे, त्याचा अनुभव मी देखील प्रत्यक्षात घेतलेला आहे। साईबाबाचा पण प्रत्यक्षात मी अनुभव घेतलेला आहे। आता ते काय बोलून दाखवण्यासारखं नाहीये, पण जेवढे साई प्रेमी जातात, कोणी लंगडत जातं, कडत जातं, पण जातं, जिद्द सोडत नाही। साई प्रेमी एकदा चालायला लागला, जिद्द अजिबात सोडत नाहीत आणि ते चालण्याचा प्रयत्न करतात, आणि यथोचित शेवटचं दर्शन साईबाबाचा केल्यानंतर तिकडे ज्या शेवटच्या 6व्या दिवशी पोहोचल्यानंतर पाय एवढे दुखत असतात, हे करतात, तरी पण साईबाबाचं गाणं लागल्याचं त्या डीजेवर नाचत नाचत साईबाबाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात। आणि एकदा का साईबाबाच्या मंदिरात पोहोचल्यानंतर दर्शन झालं की अतिशय प्रसन्न वाटतं, छान वाटतं, एकदम सुंदर वाटतं। जेवढा थकवा असेल तेवढा सगळा थकवा आमचा त्या साई चरणी गेल्यानंतर विलीन होतो। जसं पहिल्या दिवसापासून आम्ही जातो तसं शेवटच्या दिवसापर्यंत सुखरूप साई प्रेमी घरी पोहोचतात, आनंदाने येतात, मजेने येतात।
खूप छान आहे.